आजकाल आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो, जातपात काही कुठे राहिली नाही, जातीय व्यवस्था सगळी संपली आहे. हा सगळा फक्त भूतकाळाचा भाग आहे. पण खरंच असं आहे का? कारण उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये घडलेल्या एका घटनेनं पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आणलाय. आरोप असा आहे की काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ज्या मंचावरून भाषण केलं, त्याच मंचाचं नंतर चक्क शुद्धीकरण करण्यात आलं. आणि खरगे हे दलित समाजातून येतात, त्यामुळेच हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. नेमकं हे प्रकरण काय आहे ते समजून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. 8 ऑगस्ट 2026 रोजी हल्द्वानीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसची विजय शंखनाद अशी रॅली झाली. आणि या रॅलीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः उपस्थित होते. खरगे हे देशातील मोठ्या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि दलित समाजातून येतात. या सभेत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित मुद्द्यांवरती भाषण केलं. पण रॅली संपल्यानंतर याच मंचावर एक धार्मिक विधी करण्यात आला. श्री राम सेना धर्मार्थ सेवा न्यास या हिंदू संघटनेनं मंचावर यज्ञ आणि पूजा विधी करत त्यांचं शुद्धीकरण केलं. आणि इथूनच मोठा राजकीय वाद सुरू झालाय. काँग्रेसचा आरोप आहे की खरगे हे दलित समाजातून येत असल्यामुळे त्यांच्या भाषणानंतर मंचाचं शुद्धीकरण करण्यात आलं. उत्तराखंड काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गोदियालाल यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत भाजपवर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार जातीय भेदभावाची मानसिकता दाखवतो आणि समाजात जातपात व द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वतः राज्यसभेत या घटनेचा उल्लेख सुद्धा केला. ते म्हणाले की आपण हल्द्वानीमध्ये भाषण केलं, पण आपल्या भाषणात कोणत्याही धर्माचा उल्लेख केला नव्हता. सरकारशी संबंधित मुद्दे आपण मांडले, मात्र आपल्या भाषणानंतर त्या मंचाचं शुद्धीकरण करण्यात आलं. यावर त्यांनी सवाल केला, लोकशाही असं चालतं का? संविधानाची आपण अशी रक्षा करतोय का? मात्र भाजपनं काँग्रेसचे आरोपच फेटाळून लावलेत. या शुद्धीकरण करण्याच्या संघटनेचा भाजपशी कोणताच संबंध नसल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं. भाजपकडून उलट असा दावा करण्यात आला की रामलीला मैदान हे धार्मिक महत्वाचं ठिकाण आहे आणि काँग्रेसच्या सभेदरम्यान काही घोषणा देण्यात आल्या, ज्यामुळे सनातन समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी होती आणि त्यातूनच हा धार्मिक विधी करण्यात आला. म्हणजेच काँग्रेस म्हणते हा जातीय भेदभाव आहे, तर भाजप म्हणतंय की याचा खरगे यांच्या जातीशी काहीही संबंध नाही आणि धार्मिक भावना दुखावल्यामुळे हा प्रकार झाला. पण या सगळ्या वादात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जर एखादी व्यक्ती दलित समाजातून येते आणि ती देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष आहे, तर त्या व्यक्तीच्या भाषणानंतर त्या मंचाचं शुद्धीकरण करणं नेमकं काय दर्शवतं? आज देशात संविधान, समानता आणि जातीय भेदभाव संपवण्याबद्दल मोठ्या मोठ्या चर्चा होतात. पण अशा घटना समोर आल्या की समाजाच्या मानसिकतेत खरंच बदल झाला आहे का? हा प्रश्न पुन्हा उपस्थित होतो. आणि विशेष म्हणजे खरगे हे देशातले सर्वोच्च राजकीय पदांपैकी एका पदावर असलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा मुलगा प्रियांक खरगे हे कर्नाटक सरकारमध्ये मंत्री आहेत. म्हणजेच एका राजकीय दृष्ट्या प्रभावशाली कुटुंबातून येणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा जर असा जातीय भेदभाव समोर येत असेल, तर सामान्य माणसाच्या बाबतीत काय परिस्थिती असेल हा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जातोय. त्यामुळे हल्द्वानीतला हा वाद केवळ एका मंचाच्या शुद्धीकरणापुरता मर्यादित नक्कीच नाहीये. तो थेट जातीय भेदभाव, धार्मिक भावना, राजकारण आणि संविधानातल्या समानतेच्या तत्वावर येऊन थांबतो. आता प्रश्न एवढाच आहे की जातीय व्यवस्था खरीच संपलीये का, की ती फक्त स्वरूप बदलतेय? तुमचं यावरचं म्हणणं काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.